येवला शहरातील प्रसिद्ध महामृत्युंजय मंदिरात श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी आणि नागपंचमीच्या शुभ योगावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। यानिमित्त शिवभक्तांनी कावड यात्रेद्वारे गोदावरीचं पवित्र जल पायी येवला येथे आणलं। पहाटे याच पवित्र जलानं महामृत्युंजय महादेवाच्या मूर्ती व पिंडीवर विधिवत महाअभिषेक करण्यात आला। अभिषेकावेळी मंदिर परिसरात हर हर महादेव जय भोलेनाथच्या जयघोषानं भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली होती। महिला पुरुष तसेच तरुण शिवभक्त मोठ्या संख्येनं मंदिरात दाखल झाले। यंदा पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्यानं मंदिर परिसरात विशेष धार्मिक उत्साह पाहायला मिळाला। मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली होती, तसेच नंदीभोवती सुंदर आणि मनमोहक रांगोळी काढण्यात आली होती। रांगोळी आणि मंदिराची सजावट भाविकांचं विशेष आकर्षण ठरली। महादेवाच्या जयघोषानं संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता। श्रावण सोमवार आणि नागपंचमीच्या निमित्तानं दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं महामृत्युंजय महादेवाचं दर्शन घेत आहेत। सायंकाळी महाआरतीनंतर डाळबट्टीचा महाप्रसादाचं देखील वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे। यमुनाबाई पर्वत मोरे राहणार भारत गॅस गोडाऊन। आज पहिला श्रावणी सोमवार आहे। 5 वाजल्यापासून अभिषेक चालू आहे। मृत्युंजय बाबाचा, मूर्तीचा, भोले बाबाचा, कोपरगावच्या गंगेचं पाणी आणून अभिषेक केला और खूप गर्दी झाली। लई म्हणजे भाविक सगळे शिवभक्त एकत्रित आले। रांगोळी बिंगोळी सगळं व्यवस्थित काढलं। संध्याकाळी 6 वाजता आरती, जेवणाचा कार्यक्रम, तरी सगळ्या शिवभक्तांना लाभ घ्यावा। पहिला श्रावण सोमवार असल्याने आज सकाळपासूनच पहाटे 5 वाजेपासून मृत्युंजय महामंदिरामध्ये गर्दी येत आहे। 5 वाजता आपण कोपरगाववरून जे तीर्थावरून जे जल आणलेलं होतं त्याचा आज अभिषेक करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर सर्वांच्या हाताने अभिषेक करून आणि रांगोळी येथे काढून नंतर आज संध्याकाळी 6:30 वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम बी ठेवलेला आहे। तरी सर्व शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा। जय भोले। आज सोमवार पहिला आहे, त्यात नागपंचमी आहे आणि आजपासून सोमवारचा पण याच्यामध्ये उल्लेख केला जातो आजपासून। आणि आज सकाळपासून इथं आकाशात अशी रोषणाई झाली, त्यानंतर इथं भरपूर प्रमाणात गर्दी झालेली। सर्व शिवभक्तांनी याचा आनंद घेतलेला आहे। आकर्षण संध्याकाळी इथं महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि आकाश अशी रोषणाई इथं होऊन रांगोळीचा कार्यक्रम, भोले बाबाची सजावट वगैरे ही मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली। नमस्कार, माझे नाव रिया आहे। इथं आज श्रावणचा पहिला सोमवार असल्यामुळे इथं महापूजा झाली। तसेच नागपंचमी आणि श्रावण सोमवार सोबत आल्याने इथं भव्य रांगोळी काढण्यात आली। त्यानंतर कोपरगावरून जे जल आणलं होतं त्यांनी महाअभिषेक झाला आणि संध्याकाळी इथं महाभोजन आहे। तर सर्व शिवभक्तांनी भोजनाचा लाभ घ्यावा अशी नम्र विनंती। आज भाविकांच्या कावडी वगैरे मिळवले, पूजा वगैरे झाली छान 5 वाजल्यापासून। त्याच्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम झालेला आहे। जय भोले। आज श्रावणातला पहिला सोमवार असल्यामुळे आज सकाळी पहाटे 5 वाजता महादेवाचा व मूर्तीचा अभिषेक झाला। त्यानंतर त्याचं पाणी टाकण्यात आले। आज भरपूर लोकांनी कावड घेऊन आले होते, त्यांचा पण अभिषेक झाला। त्यानंतर आता आरती झाली। आता संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम पण आहे। जय भोले।